Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the subject of secretarial practices. Okay, this is the subject of secretarial practices, and we are going to see the content of financial market. काय असतं फायनान्शियल मार्केटमध्ये? म्हणजे तर मार्केट तुम्हाला माहिती आहे. मार्केट म्हणजे काय असतं? सगळ्यात पहिले या क्वेश्चनमध्ये तुम्ही काय एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे की मार्केट म्हणजे काय, राईट? काय असतं मग मार्केट म्हणजे? मार्केट म्हणजे अशी प्लेस असते की जिथे तुम्ही वस्तूंची देवाणघेवाण करता. ओके, जिथे तुम्ही काय करता, in terms of in terms of goods and in terms of goods and services you pay the money to the सप्लायर्स. जो कोणी सेल्समन आहे किंवा जो कोणी तुम्हाला जो सप्लाय करतोय तो आहे, जो सप्लायर्स आहे, त्याच्याकडून तुम्ही गुड्स किंवा सर्व्हिसेस घेता आणि त्या बदल्यात त्याला मनी देता इन टर्म्स ऑफ मनी. ओके, त्याला आपण म्हणतो मार्केट. बट इथे काय म्हटलेलं आहे? फायनान्शियल मार्केट. सो फर्स्ट 11.1 चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू द मार्केट अँड फायनान्शियल मार्केट, मिनिंग ऑफ फायनान्शियल मार्केट, डेफिनेशन ऑफ फायनान्शियल मार्केट अँड फंक्शन्स ऑफ फायनान्शियल मार्केट. हे पॉईंट्स आपण या कंटेंटमध्ये बघणार आहोत. इन अँड इकॉनॉमी, इंडिव्हिज्युअल, कॉर्पोरेट, गव्हर्मेंट, ETC. इन अँड इकॉनॉमी, इकॉनॉमी कशी असू शकते? इंडिव्हिज्युअल इकॉनॉमी असू शकते, कॉर्पोरेट इकॉनॉमी असू शकते किंवा गव्हर्मेंट इकॉनॉमिक असू शकतात. ओके, मे हॅव एक्सेस फंड अँड मे वॉन्ट टू इंटरेस्ट इट. मे हॅव एक्सेस फंड अँड मे वॉन्ट टू इन्व्हेस्ट इट. तुमच्याकडे एक्सिस फंड असू शकतो किंवा तुम्ही त्यासाठी कशावर इन्व्हेस्ट करू शकता. दे आर कॉल्ड इन्व्हेस्टर्स. जे तिथे इन्व्हेस्ट करत असतात त्यांना काय म्हणतात? इन्व्हेस्टर. ओके, जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना म्हणतात इन्व्हेस्टर. ऑन द अदर हँड देअर मे बी बिझनेसमॅन, कॉर्पोरेट्स, गव्हर्मेंट्स, ETC. ओके, विच मे नीड फंड हू आर कॉल्ड ॲज बॉरोअर्स. ज्यांना फंड हवा असतो किंवा जे मार्केटमध्ये फंड इन्व्हेस्ट करतात, जे मार्केटला फंड देतात किंवा मार्केटमध्ये फंड ठेवतात, ओके, त्याला इन्व्हेस्टर्स म्हणतात. बट जे मार्केटमधून फंड घेतात, पैसा उसना घेणे म्हणजे आपण काय म्हणतो? बॉरोअर्स, राईट? म्हणजे काय की तुम्ही जे मार्केटमधून ऑन द अदर हँड मे बी बिझनेसमॅन, कॉर्पोरेट्स किंवा गव्हर्मेंट विच मे नीड द फंड. त्यांना जेव्हा पैशाची गरज असते त्यावेळेला ते मार्केटमधून पैसा घेतात. दॅट इज हू आर कॉल्ड ॲज अ बॉरोअर्स. त्यांना काय म्हणतात? बॉरोअर्स म्हणतात. द इन्व्हेस्टर्स लेंड मनी टू बॉरोअर्स. इन्व्हेस्टर्स काय करतात? बॉरोअर्सकडून पैसा उसना घेतात, लेंड घेतात. लेंडिंग अँड बॉरोईंग माहिती आहे ना तुम्हाला? बॉरो करणे म्हणजे उसने घेणे किंवा लेंडिंग म्हणजे उसने देणे. मनी काय करतात? उसने घेतात, लेंडिंग घेतात, मार्केटमधून व्याजाने पैसा उचलतात थ्रू अ मार्केट ॲज कॉल्ड फायनान्शियल मार्केट. आणि हे व्यवहार ज्या मार्केटमध्ये चालतात त्या मार्केटला फायनान्शियल मार्केट असं म्हणतात. ओके, कळलं? आता हे काय प्रोव्हाइड करतात? सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. इथे काही एखादी गुड्स नाही आहे, एखादी वस्तू नाही आहे की तुम्हाला दिली आणि तुम्ही घेतली. दॅट इज द सर्व्हिस. ओके, ह्या मार्केटमध्ये काय कुठल्या गोष्टीची देवाणघेवाण होते? सर्व्हिसेस. ठीक आहे. तर आता काय आहे इथं? फायनान्शियल मार्केटचं मिनिंग बघायचं आहे आपल्याला. अ फायनान्शियल मार्केट इज अ मार्केट वेअर फायनान्शियल ॲसिड्स, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आर एक्सचेंज ऑर बॉट अँड सोल्ड. फायनान्शियल मार्केटमध्ये काय होतं?
The financial market is where the financial assets, financial instruments, in the financial market is the market where financial asset, financial instruments are exchanged or bought and sold. Financial market helps to mobilization of saving, financial market helps to mobilization of saving and invest, convert it into investment. Okay. फायनान्शियल मार्केट कशासाठी मदत करते? मोबिलायझेशन ऑफ सेविंग म्हणजे सेविंग करण्यासाठी, आणि पैसा कन्वर्ट इट इंटू इन्व्हेस्टमेंट. दस द फायनान्शियल मार्केट ॲक्ट ॲज अ इन्व्हेस्टमेंट act as an intermediary between the investors and borrowers. फायनान्शियल मार्केट ॲक्ट हा एक इंटरमिडियरी ॲक्ट आहे की जो तुमचा इन्व्हेस्टर्स आणि बॉरोवर या दोघांमधला दुवा आहे. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आर डॉक्युमेंट्स इन द फॉर्म ऑफ लीगल ॲग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज हॅविंग द मॉनिटरी व्हॅल्यू. ओके, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आर डॉक्युमेंट्स इन द फॉर्म ऑफ लीगल ॲग्रीमेंट. फायनान्शियल मार्केटमध्ये काही असे लीगल ॲग्रीमेंट बनवले जातात की ज्यामुळे on the basis of that you can borrow the asset or financial instruments, or you can exchange or sold or bought any financial assets and any financial instruments. Okay, thus the financial market act as an intermediary between the investors and borrowers. इन्व्हेस्टर्स आणि बॉरोवर्सच्या मध्ये जे काही काम करतात दॅट इज द फायनान्शियल मार्केट. ज्या मार्केटमध्ये आपण जाऊन भाजी घेतो दॅट इज द व्हेजिटेबल मार्केट. बॉरोवर्स त्या मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर दोघंही असतात, राईट. आणि द इंटरमिडियरी बिटवीन द बायर्स आणि सेलर दॅट इज द मार्केट. ओके, like that the investors and borrowers intermediary between the financial market. Okay, financial instruments are documents in the form of legal agreement. financial instruments हे काय असतात? लीगल ॲग्रीमेंट असे डॉक्युमेंट्स असतात की जे लीगल ॲग्रीमेंट्स बिटवीन टू पार्टीज, दोन पार्टींमधले लीगल ॲग्रीमेंट्स असतात. हॅविंग द मॉनिटरी व्हॅल्यू. It respect to financial assets to one party and financial liability to another party. Securities like shares, bonds, debentures, commercial papers and financial instruments. वेगवेगळ्या प्रकारचे कंपन्यांचे शेअर्स किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे डिबेंचर्स तुम्ही त्या मार्केटमध्ये एक्सचेंज करू शकता. काही डेरिव्हेटिव्ज असतात किंवा काही कमर्शियल पेपर्स, काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, अशा गोष्टी या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट आणि बॉरो केल्या जाऊ शकतात. ओके, या वस्तूंवर इन्व्हेस्टमेंट आणि बॉरोईंग केलं जाऊ शकते. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ज मीन्स वॉट? इज द फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. हे एक प्रकारचं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे विच डिराइव्स इट्स द व्हॅल्यू फ्रॉम अन अंडरलाइनिंग ॲसेट. It derives from an underlying asset. The underlying asset can be share, stock, bond, careers and commodities. Okay, it is underlining. अंडरलाईन होतं अशा सिक्युरिटीज आहे किंवा असे इन्स्ट्रुमेंट्स आहे की जे असे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहे की जे काय होतात ज्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू असते, एका ॲसेटची त्याची व्हॅल्यू असते आणि त्यामध्ये स्टॉक असतात, शेअर्स असतात, बॉन्ड्स असतात आणि काही कमोडिटीज असतात. फायनान्शियल मार्केट अट्रॅक्ट्स द फंड्स फ्रॉम द इन्व्हेस्टर्स अँड चॅनल्स फ्रॉम टू द कॉर्पोरेशन्स. फायनान्शियल मार्केटमध्ये कोण अट्रॅक्ट होतात? फायनान्शियल मार्केट अट्रॅक्ट्स फंड्स फ्रॉम इन्व्हेस्टर्स अँड चॅनल्स. ओके, फायनान्शियल मार्केटमध्ये फंड कोणाकडून घेतला जातो? वेगवेगळे इन्व्हेस्टर्स किंवा चॅनल्स
किंवा कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनकडून फंड कलेक्ट केला जातो आणि ज्यांना गरज आहे त्यांना तो फंड दिला जातो ॲज लाईक अ लोन. The term financial market represent the market which raise finance for long term, vice versa capital market is from the short term. मार्केटमध्ये दोन प्रकारचे मार्केटचे प्रकार आहेत दिलेले आहेत इथे. फायनान्शियल मार्केटचे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये 2 कॅपिटल मार्केट असतं आणि मनी मार्केट. ओके, लॉंग टर्म मार्केट कॉल्ड ॲज अ कॅपिटल मार्केट. ओके, आणि द शॉर्ट टर्म दिलेलं असेल तर मनी मार्केट. ओके, लोन जर तुम्ही लॉंग टर्मसाठी घेत असाल दॅट इज द यू कॅन टू बॉरोड फ्रॉम द कॅपिटल मार्केट, अँड इफ यू आर बॉरोड फॉर द शॉर्ट टर्म this money you can borrowed from the money market. Okay, so now you are going to see the functions of financial market. function काय कार्य करते फायनान्शियल मार्केट, कसले कार्य करते, काय काम करते ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो आतापर्यंत आपण काय बघितलं की काय असतं मार्केट म्हणजे इंटरमिडियरीज असते. जसं की एखादं वस्तूचं मार्केट आहे, गुड्सचं मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये ते जे मार्केट आहे ते तुमच्या वस्तूच्या बायर्स आणि सेलर्सचा इंटरमिडियरी म्हणजे तुमचं मार्केट असतं, राईट. तसंच इथे तुमच्यासाठी काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आणलेले असतात. काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटची तुम्ही खरेदी विक्री करता आणि त्याचा इंटरमिडियरी कोण असतं, तुमचं फायनान्शियल मार्केट. त्या मार्केटचे 2 प्रकार आहेत. कुठले आहेत? मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट लॉंग टर्मसाठी घेत असाल, बॉरो करत असाल किंवा लॉंग टर्मसाठी त्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर दॅट इज द कॅपिटल मार्केट. ओके, आणि शॉर्ट टर्मसाठी जर होत असेल दॅट इज द मनी मार्केट. ओके, ठीक आहे, क्लिअर झालं आहे तुम्हाला. आणि मी इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं की काही गव्हर्मेंट पॉलिसीज असतात किंवा कॉर्पोरेट पॉलिसीज असतात, काही इन्व्हेस्टर्स असतात जे इन्व्हेस्ट करतात पैसा. ओके, त्यांना इन्व्हेस्टर्स म्हणतात. आणि ज्यांना त्यांच्या बिझनेससाठी कॉर्पोरेटसाठी किंवा त्यांच्या बिझनेसमॅनला किंवा गव्हर्मेंटला किंवा कॉर्पोरेट ऑफिसर्सला जर पैशाची गरज पडत असेल, ओके, तर ते काय करतात, पैसा बॉरो करतात फ्रॉम द फायनान्शियल मार्केट. ओके, ठीक आहे. आणि फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट काय असतं, हे एक प्रकारचं लिगल डॉक्युमेंट असतं. ज्याच्यामध्ये काय काय येतात, शेअर्स, डिबेंचर्स किंवा डेरिव्हेटिव्ज येतात किंवा कमर्शियल पेपर्स येतात. काही फायनान्शियल वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स येतात, जसं की तुमचं रिकरिंग डिपॉझिट, बँकेचे काही स्कीम्स आहेत, रिकरिंग डिपॉझिट आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे. ओके, हे काय आहे, तुमचे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे. इवन द सेंट्रल गव्हर्मेंट ऑल्सो प्रोव्हाइडेड टू यू लाईक national saving scheme by the post office. Okay, through the post office there are number of schemes provided by the central government. Okay, some nationalized banks also provide you recurring deposit and fixed deposit, and another scheme also provided by the nationalized banks. So all these institutions is involved in financial market. ओके, फायनान्शियल मार्केटमध्ये हे सगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन्क्ल्यूड असतात आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सच्या थ्रू ह्या मार्केटमध्ये काम होत असतं. हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इथे काय असतात की त्या बॉरोवर्स आणि इन्व्हेस्टर्समधले इंटरमिडियरीज म्हणून काम करत असतात. ओके, आणि हे सगळे जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स एकत्र येऊन काम करतात त्यांना म्हणतो आपण फायनान्शियल मार्केट. ओके, मग आता आवश्यक नाही आहे की प्रत्येकाने एकाच ठिकाणी म्हणजे जवळजवळ त्यांची सगळी, जसं की भाजी मार्केटमध्ये आपण गेलो की भाजीची दुकानं जवळजवळ असतात, बरोबर आहे. मग फायनान्शियल मार्केटमध्ये फायनान्शियल
जे काही सगळे ही दुकानं म्हणजे जे ते बिझनेसमॅन आहेत सगळे एकाच ठिकाणी असतात असं आवश्यक नाही. त्यांचे व्यवहार हे ऑनलाईनसुद्धा चालू शकतात. त्यांचे स्वतःचे ऑफिसेस हे वेगवेगळ्या ठिकाणी पण असू शकतात किंवा एका ठिकाणी बसूनसुद्धा ते काम करू शकतात. जसं की आता शेअर मार्केट आहे. सगळ्या शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स एका ठिकाणी येऊन त्याच्यावर ते काम करतात. तसंच काही असे वेगवेगळे इन्व्हेस्टर्स किंवा वेगवेगळे बिझनेसमॅन आहेत जे फायनान्शियल मार्केटमध्ये बिझनेस करतात स्वतःचा. तर इन्व्हेस्टर्स म्हणून किंवा बॉरोवर्स म्हणून इन्व्हेस्टर्स आणि बॉरोवर्समधला फायनान्शियल दुवा म्हणून काम करतात, इंटरमिडियरीज म्हणून काम करतात. ते सगळे एकत्र येऊनसुद्धा एका ठिकाणी एका ठिकाणी वेगवेगळे त्यांचे ऑफिसेस ओपन करूनसुद्धा काम करू शकतात. राईट, दॅट मार्केट इज कॉल्ड फायनान्शियल मार्केट. तर आता त्यांचे फंक्शन्स काय कामं करतात मग ते त्या मार्केटमध्ये, फायनान्शियल मार्केटमध्ये ते कुठली कामं करतात, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला कळलेलं आहे की फायनान्शियल मार्केट काय असतं आणि कशासाठी फायनान्शियल मार्केट ओपन केलं जातं. पण मग आता फायनान्शियल मार्केट जसं की मी तुम्हाला म्हटलं की फायनान्शियल मार्केटमध्ये तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करता येतात किंवा त्यांच्याकडून पैसे बॉरो करता येतात. जसं की आता तुम्ही बँक आहे, बँकेमध्ये ज्यांच्याकडे ॲक्सेस पैसा आहे, त्यांच्याकडे जास्तीचा पैसा आहे, ते लोक काय करतात, बँकेमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून ठेवतात इन टर्म्स ऑफ फिक्स्ड डिपॉझिट. ओके, किंवा त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात. समजा तुम्ही SBIमध्ये तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे, SBIचे काही शेअर्स तुम्ही खरेदी केले किंवा एखादी कंपनी आहे ज्या कंपनीचे शेअर्स सध्या खूप चांगले मार्केटमध्ये बूम आहे, तर त्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही खरेदी करून ठेवू शकता, बरोबर. आणि तसले शेअर खरेदी करता म्हणजे काय करता, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. आणि तुम्ही त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती कंपनी काय करते, ज्या लोकांना गरज आहे किंवा ज्या बिझनेसमॅनला ज्या कंपनीला पैशाची गरज आहे त्यांना ही कंपनी जास्त इंटरेस्ट रेट आकारून, म्हणजे तुम्हाला जो काही इंटरेस्ट रेट दिलेला आहे, जो काही इंटरेस्ट रेट इन्व्हेस्टरला दिलेला आहे त्यापेक्षा जास्त इंटरेस्ट रेट आकारून तो पैसा ती दुसऱ्या लोकांना, म्हणजे ज्यांना गरज आहे त्या लोकांना जास्त इंटरेस्ट रेट आकारून वापरायला पैसा दिला जातो. ओके, तर आता काय होतं मग, सपोज जर ज्यावेळेला जो इन्व्हेस्टर आहे तो त्या इन्व्हेस्टरला जर 3 रुपीज पर्सेंटेजनी जर त्यांनी ते पैसे बँकेमध्ये इन्व्हेस्ट केले, जर त्यांनी फिक्स्ड डिपॉझिट काढले आणि त्याला फिक्स्ड डिपॉझिटवर जर इंटरेस्ट रेट बँक 3 रुपीज देत असेल, 3% देत असेल, तर जो कोणी लेंडर्स आहे किंवा बॉरोवर आहे त्याला बँक काय करेल, 5 रुपीज पर्सेंटेजनुसार किंवा 5 रुपीज पर शेअरनी ते शेअर्स विकेल किंवा तो पैसा ॲज अ लोन म्हणून वापरायला देईल. तर मधातला जो काही 2% आहे तो काय असतो, बँकेचा प्रॉफिट. ठीक आहे, तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचा तो 2% आहे, प्रॉफिट आहे. ओके, अशा पद्धतीने हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स फायनान्शियल मार्केटमध्ये काम करत असतात आणि स्वतःसाठी प्रॉफिट कमवत असतात. ठीक आहे, तर हे झालं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि असं पद्धतीने त्यांचे तिथे कामं चालत असतात. तर हे इंट्रोडक्शन अँड मिनिंग झालं. ओके, सो अजून काय बघायचे आहेत आपल्याला, फंक्शन्स बघायचे आहेत की फायनान्शियल मार्केटचे फंक्शन्स काय असतात. देर आर 10 functions are given here. Number 1 is ट्रान्सफर ऑफ रिसोर्सेस. काय करतात, रिसोर्सेस ट्रान्सफर करतात. कुठले रिसोर्सेस, फायनान्शियल मार्केट फॅसिलिटेट द ट्रान्सफर ऑफ रिअल इकॉनॉमिक रिसोर्सेस फ्रॉम लेंडर्स टू द अल्टिमेट युजर्स. ओके, जे काही लेंडर्स आहेत ज्यांनी पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे, जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि जे काही अल्टिमेट युजर आहे ज्यांना पैशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत तो पैसा पोहोचवणे,
ही जी प्रोसेस असते ती प्रोसेस फायनान्शियल मार्केटमध्ये होत असते. ट्रान्सफर ऑफ रिसोर्सेस, आवश्यक ते रिसोर्सेस ट्रान्सफर करणे, राईट. प्रोडक्टिव्ह युजेस, आता प्रोडक्टिव्ह युजेस म्हणजे काय, द फायनान्शियल मार्केट अलाउ टू प्रोडक्टिव्ह यूज ऑफ फंडचा सिस्टमॅटिकली वापर होणे. जर एखाद्याकडे ॲक्सेस मनी आहे तर ते मनी दुसऱ्या कोणाला तरी वापरायला देणं गरजेचे असतं, सो दॅट काय होतं की मार्केटमध्ये पैसा हा खेळता राहतो. ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे तो काय करतो, बँकेमध्ये पैसा इन्व्हेस्ट करून ठेवतो, आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत तो बँकेकडून पैसा उसना घेतो, काय करतो, बॉरो करतो, इंटरेस्ट रेट आकारून तो बँकेकडून पैसे घेऊन स्वतःची कामं भागवतो, बरोबर आहे. मग या गोष्टी जर, हे व्यवहार जर झालेच नाही, जर इन्व्हेस्टर्सनी स्वतःचा पैसा स्वतःच्याच घरी ठेवला तर ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत तो पैसा पोहोचणार नाही, आणि त्यामुळे ते पैशाची उलाढाल होणार नाही, तो पैसा वाढत जाणार नाही, तो आहे तेवढाचा तेवढाच राहील. त्यामुळे काय आहे की प्रोडक्टिव्ह यूज होतो पैशाचा, काय होतो, प्रोडक्टिव्ह यूज होतो. कशामुळे, फायनान्शियल मार्केटमुळे. इन्हान्सिंग इन्कम ऑटोमॅटिकली तुमचं वाढत जातं, कारण तुम्हाला इंटरेस्ट मिळतो. जर तुमचे शेअर्स असतील तर त्या शेअर्सवर तुम्हाला डिव्हिडंड मिळतो. ओके. कॅपिटल फॉर्मेशन, अजून नवीन नवीन कॅपिटल फॉर्म करता येतं तुम्हाला. तुमचं कॅपिटल बँकेमधले जे काही त्याच्यावर इंटरेस्ट मिळतात ते सेविंग त्या बँकेमध्ये वाढत जाते, आणि त्यामुळे कॅपिटल फॉर्म होतं. प्राइस डिटर्मिनेशन, की द फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ट्रीटेड इन द फायनान्शियल मार्केट गेट देअर प्राइस फ्रॉम मेकॅनिझम ऑफ डिमांड अँड सप्लाय. ओके. डिमांड अँड सप्लायवर वस्तूची जशी प्राईस डिसाईड होत असते. सपोज इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही शिकला असाल इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अँड सप्लाय. जर वस्तूची डिमांड वाढली तर ऑटोमॅटिकली वस्तूचा सप्लाय वाढला असेल, सोबतच वस्तूची डिमांडसुद्धा वाढली असेल, तर त्याची प्राईस काय राहते, कॉन्स्टंट राहते. प्राईस डिटर्मिनेशन, कॉन्स्टंट डिटरमाइन केली जाते प्राईस, कारण सप्लाय पण आहे आणि त्याचप्रमाणे त्याला मागणी पण आहे. ओके. बट मार्केटची सिच्युएशन जर अशी असेल की मार्केटमध्ये सप्लाय नाही, सप्लायच नाही आणि मागणी खूप आहे, डिमांड खूप आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये काय होईल, त्या वस्तूची व्हॅल्यू त्या वस्तूची प्राईस ही वाढत जाते. कारण व्हॅल्यू खूप आहे त्या वस्तूची, सध्या मागणी खूप आहे, पण त्या वस्तूचा सप्लाय तेवढा नाही आहे. जेवढी मागणी आहे तेवढा त्याचा सप्लाय नाही आहे. त्या कंडिशनमध्ये ऑटोमॅटिकली जे बायर्स आहेत, जे सेलर्स आहेत, ते काय करतात, त्या वस्तूची प्राईस वाढवून टाकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्राईस डिटर्मिनेशन कशावर डिपेंड असते, डिमांड अँड सप्लाय. नेक्स्ट आहे सेल्स मेकॅनिझम. Financial market provide the mechanism for selling a financial assets by an investor so as to offer the benefit of marketability and liquidity of such asset. Okay, financial market provide the mechanism of selling of financial asset. काय करते मार्केट, काय प्रोव्हाइड करते, द मेकॅनिझम ऑफ सेलिंग ऑफ फायनान्शियल ॲसेट. फायनान्शियल मार्केट हे फायनान्शियल मार्केटमध्ये काय सेल होतं, तर फायनान्शियल ॲसेट किंवा मनी, पैशाची उलाढाल होते, किंवा फायनान्शियल ॲसेट ज्याला आपण म्हणतो, की जे फायनान्शियल ॲसेट म्हणजे काय, की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा शेअर्स, डिबेंचर्स, डेरिव्हेटिव्स, किंवा काही कमर्शियल पेपर्स आहेत, किंवा नॅशनल सेविंग स्कीम्स आहेत काही, अशा पद्धतीचे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स किंवा फायनान्शियल ॲसेट ह्या मार्केटमध्ये सेल होत असतात. मोबिलायझिंग फंड, आयडल फंड in the hand of investors can be proactively used by the corporate. मोबिलाइज फंड म्हणजे पैशाचा योग्य तिथे वापर केला जाऊ शकतो. इन्व्हेस्टर्सकडे भरपूर पैसा आहे, भरपूर फंड आहे, तर तो प्रोॲक्टिव्हली कॉर्पोरेटला वापरायला दिला जातो,
इन्व्हेस्टर्स दॅट सेविंग मस्ट बी लिंक विथ द कॉर्पोरेट. इन्व्हेस्टर्स काय असतो, हो कॉर्पोरेटशी कनेक्ट राहतो. सो फायनान्शियल मार्केट इनेबल टू इन्व्हेस्टर्स टू द इन्व्हेस्ट देअर सेविंग अकॉर्डिंग टू द चॉईस ऑफ रिस्क असेसमेंट. आणि इन्व्हेस्टरसुद्धा बरेचदा इन्व्हेस्टमेंट करत असताना रिस्क घेत असतात, कारण मार्केटमध्ये पैशाची व्हॅल्यू जी आहे ती डिमांड अँड सप्लायवर डिपेंड असते. जशी की वस्तूची प्राईस डिमांड अँड सप्लायवर डिपेंड असते, तशीच पैशाची व्हॅल्यूसुद्धा डिमांड अँड सप्लायवर डिपेंड असते. आणि जर पैशाची